उल्हासनगरमध्ये रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषानं फसवणूक करण्यात आली आहे। 2 व्यक्तींची तब्बल 17 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। तर धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल। उल्हासनगरमध्ये रेल्वेत नोकरी लावण्याचा आमिष दाखवण्यात आला आणि त्यानंतर 2 व्यक्तींची 17 लाखांनी फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। राजेंद्र जानू पडवळ नावाचे इसम आहे, शांतीनगरला राहतात। तर त्यांच्याकडे तो येथील आरोपी आहे किरण दळवी, तो आला आणि त्यांनी सांगितलं की तो स्वतःच रेल्वेमध्ये नोकरी करतो। तो आला आणि त्यांनी सांगितलं की मी नोकरी करतो आणि मी तुमच्या मुलाला पण नोकरी लावून देतो म्हणून त्याच्याकडून त्यांनी त्याला नोकरीचं पत्र दिलं, खोटं पत्र दिलं रेल्वेमधलं आणि त्यांच्याकडून 10 लाखाच्या वरती रक्कम घेतली। पण नंतर असं लक्षात आलं की हे पत्र जे आहे ते डुप्लिकेट आहे, अशा कुठल्या प्रकारची नोकरीचं पत्रही नाही। तसेच आणखी काही 1-2 लोकांकडून जर पैसे घेतलेले आहेत त्याप्रमाणे आपण त्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।